आहे ती शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी संदर्भात धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्यायचं नसेल तर ते गोठवा. कपिल सिब्बल यांच्यानंतर देवदत्त कामत यांनी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये ही मोठी मागणी केली. प्रकरण पुन्हा निवडणूक आयोगाकडे पाठवू नका असा युक्तिवाद कामत यांच्याकडून करण्यात आला. दरम्यान 2 सप्टेंबरला आता पुढची सुनावणी होणार असून शिंदेंच्या बाजूने युक्तिवाद केला जाईल. धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्यायचं नसेल तर ते गोठवा. चिन्हाचा निर्णय फक्त विधिमंडळातील संख्याबळ पाहून दिला गेला. राजकीय पक्ष फुटला तरच चिन्हाचा मुद्दा येतो. विधिमंडळ पक्ष फुटल्यावर हा मुद्दा येत नाही. विधानसभा अध्यक्षांनी प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं नाही. विधिमंडळातील बहुमताचा निकष लावताना विधानसभा अध्यक्षांनी दिलेलं कारण चुकीचं किंवा तर्कहीन होतं असं जर न्यायालयानं ठरवलं तर त्या निष्कर्षाचे परिणाम होतील. विशेष परिस्थितीत सुप्रीम कोर्ट आमदारांना अपात्र करण्याचा निर्णय घेऊ शकतं. कामत: आमच्याकडे अधिकार आहेत यात शंका नाही. कोर्ट: अध्यक्षांनी निर्णय घेतला नाही पण सुप्रीम कोर्टानं त्यावर निर्णय घेतल्याची अनेक जुनी प्रकरणं आहेत. पक्षांतर निर्णयावरती अध्यक्ष अपयशी ठरल्यास कोर्ट निर्णय घेऊ शकतं. 1/3 आमदार आहेत म्हणून फूट हे कायद्यानं अमान्य. विधानसभा अध्यक्षांनी शिंदेंच्या आमदारांना अपात्र ठरवायला हवं होतं. एकदा आमदार अपात्र ठरल्यानंतर त्यांचं सदस्यत्व रद्द होतं. विशिष्ट कालावधीत सुनावणी होऊ न शकल्यामुळे त्यांनी पक्षांतर केल्याचा लाभ आधीच उपभोगलाय. आजही ते त्या पक्षांतराचे फायदे घेत आहेत कारण त्यांना चिन्ह विधिमंडळातील बहुमताच्या निकषावरती देण्यात आले. आमदारांची टर्म संपली तरी कोर्टाचा निर्णय महत्वाचा. विधानसभेचा कार्यकाळ मर्यादित असतो. तिथे प्रकरण परत पाठवल्यामुळे न्यायाची पूर्तता होत नाही. सुप्रीम कोर्टाचे अधिकार तांत्रिक चौकटीत मर्यादित केले जाऊ शकत नाहीत. संपूर्ण न्याय देण्यासाठी सुप्रीम कोर्टच आमदारांना अपात्र ठरवू शकते. अपात्रतेच्या निर्णयाआधीच आयोगानं पक्ष आणि चिन्ह शिंदेंना दिलं. 5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्ष त्यांचा होणार का? पक्ष तुम्ही त्यांना देऊन टाकणार का? तुम्ही राजकीय पक्षाकडे बघणार नाही का? पक्षाच्या नेतृत्वावर आक्षेप असेल तर पक्षाच्या आत बोलावं लागतं. निवडणूक आयोग लवादासारखा आहे, सर्वोच्च न्याय देऊ शकत नाही. निवडणूक आयोगानं फक्त विधिमंडळातल्या संख्याबळाचा विचार केला. राजकीय संघटनेत आम्हाला बहुमत होतं, तशा कागदपत्रांची पूर्तता आम्ही निवडणूक आयोगाकडे केली होती. ठाकरेंकडे 19 लाखांपेक्षा जास्त सदस्य होते. शिंदेंकडे फक्त 4 लाखांपेक्षा जास्त सदस्य होते. आमदारांच्या संख्याबळावर निर्णय दिल्यास परिशिष्ट 10 फक्त कागदावरच राहील आणि अराजकता माजेल. कामत: विधानसभेचे सदस्य गेले पण पक्ष गेला असं होत नाही आणि ते त्यांनी मांडलेलं आहे. आता यानंतर सुप्रीम कोर्टाला सुद्धा अशा पद्धतीनं न्याय देता येईल. पुन्हा इलेक्शन कमिशनकडे नको असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. आम्ही त्याच्याच विरोधात तुमच्याकडे आलेलो आहोत. इलेक्शन कमिशनकडे पुन्हा कुठे चुकून जर विचार आला तर त्याच्याकडे पाठवून येतात. मात्र तू तिकडे पाठवू नये असा निर्णय घेण्याचा असा निर्णय घेण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालय आहे हे त्यांनी त्यांच्याकडे सांगितलं. उभाट आणि यांच्या वकिलांनी यांचा विश्वास ना इलेक्शन कमिशनवर आहे आणि ना यांचा विश्वास याच्या अगोदरच्या कोर्टाच्या जजमेंटवर आहे. त्याच्यामुळे जेवढे निकाल यांच्या विरोधात गेलेले आहेत त्याच्यामुळे कोणच काम करत नाही. आणि आता ते या कोर्टात बोलतायत की तुम्ही निकाल द्या. उद्या हा निकाल पण यांच्या विरोधात गेला की ते परत म्हणणार की यांच्यावर पण विश्वास नाही आमचा, आम्हाला दुसरा कुठचा तरी कोर्ट द्या. इलेक्शन कमिशनने एकनाथ शिंदेना दिलेला सिम्बॉल त्याच्यावरती एका प्रकारचं सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केला. आत्ताची अवस्था अशी दिसते की ऍडव्हान्टेज कोणाला असं जर आपण बघितलं तर हा ऍडव्हान्टेज बीजेपीला अशी परिस्थिती आहे. तो ऍडव्हान्टेज असा आहे की आता हा सिम्बॉल फ्रीज होईल असं दिसतंय. सिम्बॉल फ्रीज झाल्यामुळे दोघंही शिवसेनेला एकमेकांच्या विरोधात लढावं लागेल अशी परिस्थिती आहे. सिम्बॉल नसल्यामुळे या दोघांकडे असणारे आमदार आणि खासदार टिकतील का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. जर सिम्बॉल फ्रीज झाला तर या दोन्ही पक्षामधले आमदार आणि खासदार हे बीजेपीकडे पळाल्याशिवाय राहणार नाहीत अशी परिस्थिती आहे. राज्यामध्ये सुट्या तेलावर बंदी घालण्याची एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंनी घोषणा केली आहे. भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड ठोठावला जाणार आहे असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला. खाद्यतेलासंदर्भात एफडीए कडून आता कडक नियमावली जारी करण्यात आली आहे. राज्यात सुटं तेल विकण्याला बंदी घालण्यात आली आहे.
यापुढे दुकानदारांना सुट्टं तेल विकता येणार नाही. एफडीएनं याबद्दलची कडक नियमावली केली आहे. दुकानदारांना सुट्टं तेल विकता येणार नाही. तेलाच्या पाकिटावरील रिलेबलिंग चुकीच्या पद्धतीनं करू नये. तेल कसं तयार केलेलं आहे याची संपूर्ण माहिती उत्पादनावरती असायला हवी. भेसळयुक्त तेलामुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात. भेसळयुक्त तेलामुळे हृदयविकारासह मेंदूचे विकार, कॅन्सर उद्भवू शकतो. भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांच्या दंडाची तरतूद आहे. काही प्रकरणात आजन्म कारावासाची शिक्षेची तरतूदही आहे. विक्रीचे स्वरूप जे आहे, खाद्यतेलाची विक्री केवळ आणि केवळ सीलबंद, छेडछाड स्पष्ट व पूर्ण लेबल असलेल्या वेष्टनातूनच करणं अपेक्षित आहे. म्हणजे त्याचा अर्थ सुट्टं तेल तुम्हाला विकता येत नाही. किरकोळ विक्रेत्याने, म्हणजे जे पण आपण म्हणतो किराणा दुकान असेल, छोटं सुपर मार्केट असेल, जे कोण असेल, विनाशील अथवा छेडछाड झालेली खेप नाकारणं अपेक्षित आहे. त्यांना जर कोणी सेल करत असेल तर ते त्यांनी आक्षेप करू नये. 7 वर्षापासून आजन्म कारावास पर्यंत पनिशमेंट आहे, 10 लाखापर्यंत. दॅट इज फॉर अनसेफ अंडर सेक्शन 59 ऑफ ऍक्ट. अवमानक तेलासाठी 5 लाखापर्यंत आहे, 5 लाख पनिशमेंट. मिथ्याचारी म्हणजे मिसब्रँडेडसाठी 3 लाखापर्यंत आहे फाईन. भेसळकारक पदार्थ बाळगल्यास 10 लाखापर्यंत आहे. वैध परवानग्याशिवाय म्हणजे विदाऊट लायसन्स केलं अप टू 10 लाख फाईन आहे. शरद पवार आणि पार्थ पवारांमध्ये 3 तास बैठक झाली. काल सिल्व्हर ओकवर ही बैठक झाल्याची माहिती आहे. शरद पवारांची पार्थ पवारांसोबत विलिनीकरणावर चर्चा झाली की मग शरद पवारांनी पार्थ पवारांना काही कानमंत्र दिला हे अस्पष्ट आहे. मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी शरद पवार आणि पार्थ पवारांमध्ये तब्बल 3 तास बैठक झाली आहे. शरद पवारांची पार्थ पवारांसोबत विलिनीकरणावर चर्चा झाली की पवारांनी पार्थ पवारांना कानमंत्र दिला हे अस्पष्ट आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये जाणार असल्याच्या चर्चा दिल्लीमध्ये रंगू लागल्या. मात्र आपला पक्ष एनडीएत नाही तर विरोधात असल्याचं भाष्य पवारांनी पक्षाच्या बैठकीत केल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. दुसरीकडे दिल्लीमध्ये अशी चर्चा आहे की भाजपनं दोन्ही राष्ट्रवादींना त्यांच्या विलिनीकरणाचा पेच सोडवायला सांगितलाय. या सगळ्या पार्श्वभूमीवर पार्थ पवारांची शरद पवारांसोबत झालेली 3 तासांची बैठक महत्त्वाची मानली जाते. या बैठकीत शरद पवारांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या भवितव्यावर चर्चा केली असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. गेल्या काही महिन्यांपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अंतर्गत कलह सुरू असून पक्षातले वाद वारंवार चव्हाट्यावर येत आहेत. राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी थेट पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना दिलाय. त्यानंतर तटकरेंच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून पक्षातल्या नेत्यांनीही प्रश्न उपस्थित केले. पक्ष ताब्यात घेण्याची लढाई करण्यापेक्षा जर माननीय सुनेत्रा वहिनी आणि पार्थदादा करताय तुम्ही यांना पक्ष ताब्यात घ्यायचंय, आता त्याच्या तसं तर दिसते, मग का तुम्ही पवारांच्या म्हणजे अजितदादांच्या कुटुंबाला त्रास का देताय? प्रदेशाध्यक्ष बदलले पाहिजे, झाले ना 2 आणि 3 वर्ष. आणि माननीय अजितदादांची सुद्धा तीच इच्छा होती. जशा पद्धतीने आता सगळी संघटना व प्रदेशाध्यक्ष रिशफलिंग मध्ये होत आहे, प्रदेशाध्यक्ष सुद्धा बदलले गेले पाहिजेत. हेच माननीय अजितदादांनी आम्हाला तेव्हा सांगितलं होतं. मी बदलणार आहे हे माननीय अजितदादांनी आम्हाला सांगितलं होतं. एकीकडे पक्षांतर्गत कलह आणि दुसरीकडे दिल्लीतून विलिनीकरणासाठी असलेला दबाव, यामुळे या 3 तासांच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. तर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी नव्या योजनेबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचा विचार सुरू आहे. कंवा आणि शिका या योजनेच्या धर्तीवर मुलींना दर महिन्याला 2,000 रुपये देण्याचा विचार सुरू आहे. मात्र मनसे नेते अमित ठाकरेंनी या योजनेवरून संताप व्यक्त केलाय. उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना आर्थिक मदत आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग नवी योजना आणण्याच्या तयारीत आहे. कंवा आणि शिका या योजनेच्या धर्तीवर मुलींना दर महिन्याला 2,000 रुपये देण्याचा विचार सुरू आहे. या योजनेसाठी विद्यापीठ, महाविद्यालयं आणि शिक्षण विभाग त्यांच्या संयुक्त प्रयत्नातून उपक्रम सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली आहे. काल चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या योजनेचा उल्लेख केला. मात्र मनसे नेते अमित ठाकरे यांनी या योजनेवरून संताप व्यक्त केलाय. पॉकेट मनी हे देणं हे आई वडिलांचं काम असतं. जर त्या 2,000 मध्ये 2,000 माझ्या मुलाला नसतील द्यायचे मला आणि सरकार देत असेल उगाच, तर जबाबदारी सरकार घेणार आहे का? काय दारू प्यायला लागली, सिगरेट प्यायला लागली, समजा काय नशा करायला लागली, तुम्ही जबाबदारी घेणार आहात? फुकट पैसे कसले वाटताय तुम्ही? कॉलेजची हालत पहिली नीट करा ना.
मग तरुण आहेत, त्यांना माहित नाही, त्यांना फुकट 2,000 रुपये आल्यावर काय होईल. तुमची आता लाडकी बहीण गेली, आता लाडकी मुलगी आली का, म्हणजे तुम्ही अट्रॅक्ट करायला काही किती फुकट पैसे वाटणार आहात. आणि जबाबदारी पण चंद्रकांत दादा पाटील घेणार आहेत का ते पहिलं सांगावं त्यांनी. तर साधारणतः दर वर्षाला 300 कोटी रुपये इतक्या स्मॉल अमाऊंटमध्ये सगळ्यांचा सहभाग असणारी 5 लाख तरुण तरुणींना दरमहा 2,000 वर्षाला 10 महिन्याचे 20,000 देणारी ही योजना व्यवहारात येईल असा प्रस्ताव मी सध्या सगळ्यांपुढे मांडतो. जो माझा नवीन प्रस्ताव नाही, ऑलरेडी 50,000पेक्षा कमी नाही इतक्या संख्येने कमवा आणि शिकामध्ये कोणाला 1,800, कोणाला 1,500, कोणाला 1,200, कोणाला 3,000 असे मिळतातच आहेत. आणि त्या मिळण्यातून हजारो विद्यार्थी ऑलरेडी शिक्षण अतिशय सुलभतेने घेतात. राज्यामध्ये 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण पडताळणी आणि ई-केवायसी नंतर या योजनेमध्ये लाभार्थी महिलांची संख्या 2,48,00,000 घसरून 1,65,00,000 आली. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे लाखो गरजू महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाही. ई-केवायसी हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता. ज्या लोकांच्या लक्षात आलं की आम्ही नियमाच्या बाहेर त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे, त्यांना वारंवार संधी देऊन त्यांनी ई-केवायसी केलं नाही. काहींनी ई-केवायसी केलं नाही. अनेक लाखो बहिणींचं त्या ठिकाणी असं लक्षात आलं की इन्कम टॅक्स पेई परिवार आहे, आपल्या याच्यात इन्कम टॅक्स पेई चालत नाही. कोर्टामध्ये केस केली, हायकोर्टात गेले, रोज शिव्या दिल्या, ही योजना बंद करा म्हणून सांगितलं. आणि आता तेच हिंदीमध्ये मगरमच्छ के आंसू म्हणतायत, तसे मगरमच्छ के आंसू आता हे यांच्या डोळ्यातनं वाहून राहिले. अहिल्यानगर मनमाड रस्त्याच्या दुरावस्थेवरून अहिल्यानगरच्या आजी-माजी खासदारांमध्ये जुंपली आहे. अहिल्यानगर मनमाड रस्त्याच्या रखडलेल्या कामाला डोनाल्ड ट्रम्प जबाबदार असल्याचा अजबच दावा सुजय विखे पाटलांनी केला होता. यावर निलेश लंकेंनी टोला लगावलाय. सुजय विखेंना ट्रम्प यांनी पीए म्हणून नेमावं असं लंके म्हणाले. आता त्या ट्रम्पनी इराणवर मिसाईल टाकताना या ठेकेदाराला विचारलं होतं का भाऊंना विचारलं होतं का मला विचारलं होतं मी मिसाईल टाकू का बाबा, मी मिसाईल टाकल्यावर त्याचा काय परिणाम होणार. आणि मी देवा शपथ सांगतो असा वेडा माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही. आज डांबर न मिळत असल्यामुळे भाऊ या कॉन्ट्रॅक्टरला डांबर दिल्लीहून आणावं लागतं गाडीने. जे रस्त्याची किंमत आज 5 रुपये असेल त्या किमती वाढून 2.5 पटीने किंमत वाढून त्या गोष्टीला पण मंजुरी घ्यावी लागते. हे टेक्निकल मुद्दे आहेत. आणि किती लोकांशी मी भांडू. एखादा मतदारसंघामध्ये काही काळ लोकप्रतिनिधी म्हणून राहिलेला माणूस तर अशा पद्धतीने वक्तव्य करत असेल तर चुकीचं आहे. मी विनोदाने काल एका मीडियाद्वारे सांगितलं, मला आता मी ट्रम्प साहेबांना रिक्वेस्ट टाकतो की आता तुम्हाला सुसहायक म्हणूनच त्यांना बरोबर घ्या. शेवट रस्त्याचं काम ट्रम्प युद्ध याचा काही संबंध नसतो, पण काहीतरी वक्तव्य करायचं म्हणून करायचं ते चुकीचं आहे. नाही, मला सुसहायक पेक्षा त्यांना सीआयचं प्रमुख जर केलं म्हणजे रॉचं प्रमुख तर आपण करतच आहोत त्यांना. आता मला सांगा, जो माणूस दुबईला आपले लोक कार्यकर्ते पाठवून आरोपी पकडू शकतो, मग मला अजित डोवल साहेबांचं पण आश्चर्य वाटतं की नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर आहे, एवढं सक्षम काम आहे, पण कधी दुबई म्हणजे एक मित्र कंट्रीमध्ये जाऊन आरोपी शोधण्याचं काम कुणीच केलं नाही भारतात. किती मोठा स्पाय असू, म्हणजे धुरंधर 3 पिक्चर बनवू शकतो, त्यांच्यावर अशी परिस्थिती आहे. तर शाळांची अवस्था पाहता दादा भुसेंनी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा दिला पाहिजे. अभिजित दिपके यांच्याकडनं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. आमदारांनी स्वतःच्या मुलांना सरकारी शाळेमध्ये पाठवावं असं दिपकेंनी म्हटलं. सरकारी शाळा सुधारल्या नाही तर गावागावात आंदोलन करू असंही दिपकेंनी म्हटलंय. यांनी शिक्षण मंत्री पदावर राहिला पाहिजे की नाही दादा भुसेंनी? शाळेची अवस्था बघून तर मला नाही वाटत आहे, अजिबात नाही. राजीनामा दिला पाहिजे, दिलाच पाहिजे. कारण शाळांची अवस्था बघून तर मला नाही वाटत आहे की शिक्षण मंत्री कोणी असलं पाहिजे. आणि जर त्यांना शिक्षण मंत्री बनायचं असेल, बनून राहायचं असेल, स्वतःच्या मुलांना उद्यापासून सरकारी शाळेत पाठवा. त्या अवस्थेत तुमच्या स्वतःच्या मुलांना शिकू द्या. त्यांनाच नाही, जितकेही आमदार आहेत कोणत्याही पक्षाचे असू द्या, स्वतःच्या मुलांना तुम्ही सरकारी शाळेत पाठवा, शिकायला पाठवा. तेव्हा तुम्हाला कळेल का गरजेचं आहे सरकारी शाळा नीट करणं. जंतर मंतर सारखं आंदोलन यांच्या राजीनाम्यासाठी पण करावं लागेल का? गावागावात होईल, गावागावात जंतर मंतर बनेल जर यांनी सरकारी शाळा नीट नाही केल्या तर. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. छात्रों की गूंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी ते संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी काँग्रेसकडनं जोरदार वातावरण निर्मिती सुरू आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. छात्रों की गूंज या कार्यक्रमानिमित्त राहुल गांधी पुण्यात येणार असून ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यासाठी राज्यातील काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ, यशोमती ठाकूर, सतीश पाटील, अतुल लोंढे गेल्या काही दिवसांपासून पुण्यात तळ ठोकून आहेत. एवढंच नाही तर या कार्यक्रमासाठी काँग्रेसने जोरदार वातावरण निर्मिती सुरू केली आहे. पुण्यात काल साऊथच्या हिरोप्रमाणे राहुल गांधींचं मोठं कटआउट लावण्यात आलं. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमासाठी काँग्रेसने खास टी शर्ट्सही तयार केले. त्याचं अनावरण काल करण्यात आलं. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यासाठी काँग्रेसचे नेते ठिकठिकाणी जाऊन संवाद साधत आहेत. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचं निमित्त असलं तरी राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेनंतर छात्रों की गूंज हे नवं कॅम्पेन सुरू केल्याची चर्चा आहे. याआधी कोटा, देहरादून, प्रयागराजमध्ये छात्रों की गूंज कार्यक्रमाचं आयोजन होतं. छात्रों की गूंज कार्यक्रमातून देशव्यापी विद्यार्थी संवाद अभियानाची सुरुवात. स्पर्धा परीक्षा, पेपरफुटी, बेरोजगारी आणि शिक्षणाशी संबंधित प्रश्नांवर तरुणाईशी संवाद. कार्यक्रम एखाद्या कॉन्सर्ट सारखा वाटावा अशी मंच आणि सभागृहाची रचना. कार्यक्रमाच्या मंचावर प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी मोठी स्क्रीन लावली जाते. मंचावरून फक्त राहुल गांधी प्रेझेंटेशन दाखवून तरुणांसोबत संवाद साधतात. त्यानंतर काही निवडक मुलं मंचावर येऊन राहुल गांधींशी संवाद साधत प्रश्न मांडतात. छात्रों की गूंजसाठी राहुल गांधींचा विशेष पद्धतीचा पोशाख ठरवण्यात आल्याची चर्चा आहे. काँग्रेस पहिल्या टप्प्यात 28 प्रमुख शहरांमध्ये छात्रों की गूंज कार्यक्रम आयोजित करणार. याआधी 2022 मध्ये राहुल गांधींनी देशभरात भारत जोडो यात्रा काढली होती. भारत जोडो यात्रेच्या दोन्ही टप्प्यांमध्ये राहुल गांधींनी देशभर 10,000 किलोमीटर पदयात्रा केली. राहुल गांधींच्या पदयात्रेनंतर 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फायदा झाला असं काही राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येते. शिवाय भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधींची जनमानसातली प्रतिमा बदलण्यासही मोठा फायदा झाल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे आता छात्रों की गूंज कॅम्पेनच्या माध्यमातून काँग्रेस जेनझींशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. त्यांनी सरसकट तरुणाईशी संवाद साधला असता तर आनंद वाटला असता. पण माझ्याकडे जी माहिती आहे त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांच्या द्वारे संचालित जी महाविद्यालये आहेत त्यातल्याच मुलींचं रजिस्ट्रेशन करायचं आणि त्यांनाच तिथे आणायचं अशा पद्धतीचे आदेश आहेत. पण ठीक आहे, त्याही आपल्याच मुली आहेत, त्यांच्याशी संवाद साधला तरी आनंद. मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाची धास्ती घेतलेली आहे. आज या देशातला युवक आणि युवती राहुल गांधींच्याकडे एक आशेचं किरण म्हणून पाहतायत. त्यांचा आवाज, त्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न राहुलजी करतायत आणि कदाचित त्याला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्याकडून होत असेल. हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे. महाराष्ट्रातून, देशातून ज्यांना कुणाला पुण्याला या कार्यक्रमाला यायचं आहे ते रजिस्टर करू शकतात आणि येऊ शकतात. त्यामुळं कुठं एकाच ठिकाणून येणार आहेत असं नाही. तर अगदी नंदुरबार बसून देखील काही मुली स्वतः बस काढून या कार्यक्रमाला येणार आहेत. त्यामुळं ही धास्ती चांगली आहे की आज युवक आणि युवतींचा आवाज खऱ्या अर्थानं राहुलजी या ठिकाणी आहेत, बनलेले आहेत, हे याच्यावरून निश्चितपणे दिसून येते. उत्तर प्रदेशमधला लखनौ दुहेरी हत्याकांड आणि आत्महत्येनं हादरलेला आहे. मानस वाजपेयी नावाच्या व्यक्तीने पत्नीसह बहिणीवर गोळ्या झाडत नंतर स्वतः देखील आत्महत्या केली. पत्नीच्या हत्येनंतर आरोपीने व्हॉट्सअप स्टेटस ठेवत पत्नीनं धोका दिल्याचा आरोप केलाय. उत्तर प्रदेशमधलं लखनौ दुहेरी हत्याकांड आणि आत्महत्येनं हादरलंय. मानस वाजपेयी नावाच्या व्यक्तीनं पत्नी दिव्या मिश्रा आणि स्वतःची बहीण शिबा वाजपेयी यांच्यावर गोळीबार केला. लखनौमधली उच्चभ्रू वस्ती असलेल्या गोमतीनगरमधल्या ICICI बँकेबाहेर हा धक्कादायक प्रकार घडला. मानस वाजपेयी हा एका बँकेत अधिकारी होता. त्याची पत्नी दिव्या मिश्रा या ICICI बँकेत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम करत होत्या. दोघांमध्ये घटस्फोटाची केस सुरू होती. आरोपी मानस हा पत्नीच्या ICICI बँकेबाहेर आला. त्यावेळी दिव्या मिश्रा या आपल्या एका क्लायंटला भेटण्यासाठी गेल्या होत्या. दिव्या मिश्रा परत आल्या तेव्हा बँकेबाहेर दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. त्यानंतर मानस वाजपेयीनं दिव्या मिश्रा यांच्यावर गोळीबार केला. घटनास्थळावरून पळ काढत मानस वाजपेयी स्वतःच्या घरी गेला. घरी गेल्यावर त्यानं स्वतःची बहीण शिबा वाजपेयी यांच्यावरही गोळी झाडली.
त्यानंतर मानस वाजपेयीनं स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली आहे. पत्नीच्या हत्येनंतर आरोपी मानसनं व्हॉट्सअप स्टेटसही ठेवलं होतं, ज्यात आपल्या पत्नीची हत्या केल्याचं मानसनं कबूल केलं होतं. पत्नीनं धोका दिल्यानं आपण हे कृत्य केल्याचं आरोपीचं म्हणणं होतं. स्वतःची बहीण आणि स्वतःलाही आपण संपवणार असं त्यानं व्हॉट्सअप स्टेटसमध्ये म्हटलं होतं. मृतक जो पति हैं मानव वाजपेयी, उनके व्हाट्सएप स्टेटस भी अपना लगाया हुआ था, जिसमें उन्होंने अपनी सुसाइड को लेते हुए कुछ चीज़ें एक्सप्लेन की हुई थी. बाकी पूरे सभी जितने भी शव हैं उनका पोस्टमार्टम करा के आगे की वैधानिक कार्रवाई की जाएगी. लोकलमधून प्रवाशाला ढकलून दिल्यामुळे त्या प्रवाशाचा मृत्यू झालाय. वांद्रे खाडीवर ट्रेन आली असता किरकोळ वादामधून हा प्रकार घडलेला आहे. धक्का देणाऱ्या अमजद शेखला वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आरोपी हा मनोरुग्ण असल्याची माहिती आहे. दिव्यांगांच्या डब्यामध्ये हा सगळा प्रकार घडल्यामुळे खळबळ माजली. दिव्यांगांच्या डब्यामध्ये हा सगळा प्रकार घडला. आरोपी हा मनोरुग्ण असल्याचं कळतं. दिव्यांगांच्या डब्यामध्ये सर्व प्रकार घडल्यामुळे खळबळ माजली. धक्का देणारा अमजद शेख आता सध्या वांद्रे पोलिसांच्या ताब्यात आहे. चर्चगेट बोरिवली लोकलमधून एका प्रवाशाला ढकलून देण्यात आलं आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. किरकोळ वादामधून हा सगळा प्रकार घडलेला आहे. धावत्या ट्रेनमध्ये धक्का दिल्यामुळे प्रवासी खाली पडला आणि या प्रवाशाचा मृत्यू झालेला आहे. चर्चगेट बोरिवली लोकलमधून एका व्यक्तीला धक्का दिल्याची घटना घडलेली आहे. आपण पाहतोय की चर्चगेट बोरिवली लोकल जेव्हा वांद्रे खाडी किनारी परिसरात आली असता दिव्यांग व्यक्तीच्या डब्यामध्ये किरकोळ वाद झाला. या वादात एका व्यक्तीने धक्का दिला आणि तो वांद्रे जो इसम आहे तो वांद्रे खाडी किनारी पडला आणि तो बेशुद्ध अवस्थेत होता. त्यानंतर त्याचा मृत्यू देखील झालेला आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय की वांद्रे खाडी किनारी अपंग व्यक्तीच्या डब्यामध्ये सध्या एका व्यक्तीला धक्का देण्यात आलेला आहे आणि त्या धक्का दिल्यानंतर त्या व्यक्तीचा सध्या मृत्यू झालेला आहे आणि आरोपीला अटक करण्यात देखील वांद्रे पोलिसांना यश आलेलं आहे. अधिक जो तपास आहे तो सध्या वांद्रे पोलीस करताना पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन आदिलसह मी रवी कराड, TV9 मराठी, वांद्रे, मुंबई.